कर्नाटक रियासती मुस्लिम ओक्कुटा यानी KRMO ने कांग्रेस हुकूमत के खिलाफ एक अहम प्रेस कॉन्फ्रेंस में इल्ज़ाम लगाया कि 2023 के असेंबली इंतखाबात से पहले मुसलमानों से किए गए 10 बड़े वादों में से सिर्फ एक वादा यानी हिजाब पाबंदी का खात्मा 3 साल बाद पूरा किया गया, जबकि बाकी 9 अहम वादे अब भी अधूरे हैं। बेंगलुरु के शांति नगर में कर्नाटक रियासती मुस्लिम ओक्कुटा KRMO के दफ्तर से जारी बयान में कहा गया कि हुकूमत के 3 साल मुकम्मल होने के बावजूद मुसलमानों के अहम मसाइल पर कोई मौसर पेशरफ्त नहीं हुई है। तंजीम ने याद दिलाया कि ये वादे कांग्रेस पार्टी और उसकी कौमी रियासती क़यादत ने अवाम के सामने किए थे। तंजीम ने हुकूमत से मुतालबा किया कि मुसलमानों के 2B रिजर्वेशन बहाल किया जाए, नफरत अंगेज़ तकारीर और जराइम के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाए, एंटी कैटल स्लॉटर कानून में तरमीम की जाए, एंटी कन्वर्जन कानून मनसूख किया जाए, ज़ात पर मबनी मरदमशुमारी की रिपोर्ट नाफिज की जाए, अक़लियती बहबूद के लिए 10,000 करोड़ रुपए मख्तस किए जाएँ, वक्फ इमलाक का तहफ़्फ़ुज़ यकीनी बना जाए, मुसलमानों को उनकी आबादी के तनासब से सियासी नुमाइंदगी दी जाए, मुसलमानों की तालीमी तरक्की के लिए मौसर इक़दाम किए जाएँ और स्पेशल इंटेंसिव रिविज़न के ख़िलाफ़ वाज़ेह सियासी हिकमत अमली इख्तियार की जाए। ओक्कुटा ने बताया कि 16 मई 2026 को बेंगलुरु के टाउन हॉल में कर्नाटक मुस्लिम कन्वेंशन मुनक़द किया गया था, जिसमें मुस्लिम तंजीमें, मसाजिद की जमातें, उलमा, वकील, समाजी कारकुन, सहाफ़ी, नौजवान और ख़वातीन के नुमाइंदों ने शिरकत की थी। कन्वेंशन के दौरान कांग्रेस हुकूमत की 3 साला कारकर्दगी पर मबनी रिपोर्ट और 10 वादों की फौरी तकमील के मुतालबे का किताबचा कन्नड़ा, अंग्रेज़ी और उर्दू ज़ुबानों में जारी किया गया, जिसके सबब रियासत भर में सियासी बहस छिड़ गई और इसके एक हफ्ते के अंदर हुकूमत ने हिजाब पाबंदी वापस ले ली। ये किताबचा वज़ीर आला, नायब वज़ीर आला, उज़रा, अराकीन असम्बली को भी पेश किया गया ताकि बाकी वादे भी पूरे किए जाएँ। तंजीम ने कहा कि नई हुकूमत के क़याम के बाद 1 माह का इंतज़ार किया गया, लेकिन अब मज़ीद कबूल नहीं। इसी मकसद के लिए 20 जुलाई से 5 अगस्त तक रियासत गिर मुहिम शुरू की जा रही है। इसी दौरान MLA, सियासी रहनुमा, उलमा, मजहबी तंजीमें, मसीही रहनुमा, किसान तंजीमों और मुख्तलिफ समाजी इदारों से मुलाकातें की जाएंगी। जुमे की नमाज के बाद मसाजिद के बाहर दस्तखती मुहिम चलाई जाएगी, पैम्फलेट तकसीम किए जाएंगे और ज़िला सतह पर प्रेस कॉन्फ्रेंसें मुनक़द होंगी। KRMO ने ऐलान किया कि इस मुहिम के बाद दावनगेरे में एक और कर्नाटक मुस्लिम कन्वेंशन मुनक़द किया जाएगा। मैंगलोर में भी इसी तर्ज का कन्वेंशन मुनक़द करने पर गौर किया जाएगा। तंजीम ने कहा कि मुसलमानों की भरपूर हिमायत कांग्रेस हुकूमत के इक़्तिदार में आने का एक अहम सबब थी, इसीलिए अब हुकूमत की ज़िम्मेदारी है कि वो अपने वादे पूरे करे और समाजी इंसाफ और मसावी नुमाइंदगी के उसूलों पर अमल करे, जिनकी वकालत कांग्रेस और उसके कौमी रहनुमा राहुल गांधी मुसलसल करते आए हैं। कांग्रेस अपनी मैनिफेस्टो में जो वादे किए थे वो पूरे नहीं हुए हैं। 2B का हो या कैटल स्लॉटर बिल का हो या एंटी कन्वर्जन का हो, हेट स्पीच का हो, ऐसे 9 मसले और उसके साथ साथ SIR को लेके ये प्रेस मीट हुआ। एक इशू उन्होंने लास्ट हमारा जो प्रेस मीट हुआ उसी दिन उन्होंने रिवोक किया, यानी जो हिजाब बैन था तो उसको भी थोड़ा विथ डेलिब्रेशन एक अच्छे ढंग से दे हैड टू डू, उन्होंने नहीं किया है। बट कुछ भी, दैट इज़ वन पॉइंट विच दे हैव एड्रेस। देयर आर अदर पॉइंट्स जो उन्होंने अभी तक एड्रेस नहीं किया है। ये उन्हीं के मैनिफेस्टो में जो प्रॉमिसेस हैं ये हैं। तो इससे जो कम्युनिटी को नुकसान हो रहा है, जो परेशानी हो रही है, इसकी याद दहाई दिलाने के लिए हमने ये प्रेस मीट किया है। और जैसे बेंगलुरु में हमने एक कन्वेंशन किया था, उसके बाद गुलबर्गा में एक कन्वेंशन किया, इसी तरह अगले दिनों में हम दावणगेरे, मैसूर और दूसरी जगह भी ये कन्वेंशंस करेंगे। हमारी ये जो एक रिपोर्ट आई है, बहुत रिसर्च बेस्ड बुक है, उसको भी हम लोगों तक शाये करेंगे, लोगों को अवेयर करेंगे कि ये प्रॉमिसेस थे और ये अनफुलफिल्ड हुए हैं।
मेजरली टू बी का है, हेट क्राइम पे है, एंटी कन्वर्जन पे है, काउ स्लॉटर पे है, हिजाब का था जो उन्होंने रिवोक किया। फिर उन्होंने ही कहा था कि बजट इंक्रीज़ करेंगे 10,000 तक का। सो ये सारे डिमांड्स हैं। ಕಳೆದ 2023ರ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಏನು ಪ್ರಮುಖ ಭರವಸೆಗಳನ್ನ ನೀಡಿತ್ತು, 10 ಭರವಸೆಗಳನ್ನ ನೀಡಿತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಹಿಜಾಬ್, ಟೂ ಬಿ ರದ್ದತಿ, ಮತಾಂತರ ನಿಷೇಧಾಜ್ಞೆ, ಗೋಹತ್ಯೆ, ಜಾತಿ ಸಮೀಕ್ಷೆ ವರದಿ ಮತ್ತು ವಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿಗಳನ್ನ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದ್ರ ಸಂಬಂಧ 10 ಭರವಸೆಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದು 3 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಇದುವರೆಗೂ ಕೂಡ ಈ ಭರವಸೆಗಳ ಸಂಬಂಧ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತರಾಗದೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿರುವುದು ಕಂಡುಬಂದಿದೆ. ತೀರಾ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ. ಈ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿ ತುಂಬ ಆಕ್ರೋಶ, ಅಸಮಾಧಾನ ಇದೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಸ್ಲಿಂ ಒಕ್ಕೂಟದ ವತಿಯಿಂದ ಮೇ 16ನೇ ತಾರೀಕು ಟೌನ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾವೇಶ ಆಗ್ತು. ಆ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಸಮುದಾಯದ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು, ಸೋಷಲ್ ಆಕ್ಟಿವಿಸ್ಟ್, ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳು, ಜಮಾತ್ಗಳು, ಉಲಮಾಗಳು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ್ದು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹೇಳಿದ್ದೇನು, ಮಾಡಿದ್ದೇನು, ಮುಂದೇನು ಅಂತ. ಆ ಪುಸ್ತಕ ಬಿಡುಗಡೆ ನಂತರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಈ ವೇದಿಕೆಗೆ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ವ್ಯಾಪಕವಾದ ಪ್ರತಿಸ್ಪಂದನೆ ಸಿಕ್ತು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಅದಕ್ಕೆ ಹಿಂದೆ ಇದ್ದಂಥ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಆ ಸಮಾವೇಶ ಆಗಬಾರ್ದು, ನಾವು ಬಗೆಹರಿಸ್ತೀವಿ ಸಮಸ್ಯೆನ ಅಂತ ಆವಾಗ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹಾಕಿದ್ರು. ಬಟ್ ಅನ್ಫಾರ್ಚುನೇಟ್ಲಿ ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬದಲಾದರು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ KPCC ಅಧ್ಯಕ್ಷರು ಬದಲಾದರು. ನಾವು ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತಷ್ಟು ಅವರಿಗೆ ಟೇಕ್ ಆಫ್ ಆಗಲು ಸಮಯಾವಕಾಶ ಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಸ್ಲಿಂ ಒಕ್ಕೂಟ ನಮ್ಮ ಆಂತರಿಕವಾಗಿ ಸಂಘಟನೆಯ ನಿರ್ಮಾಣ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದು. ಕಳೆದ ಬಾರಿ ಮೇ 16ರ ಸಮಾವೇಶದ ನಂತರ ಹಿಜಾಬ್ ಮೇಲೆ ಏನು ನಿಷೇಧ ಇತ್ತು, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಅದನ್ನು ವಾಪಸ್ ತಗೊಳ್ತು. ನಂತರ ಇನ್ನೂ ಕೂಡ 9 ಬೇಡಿಕೆಗಳಿದೆ. ಈ ಬೇಡಿಕೆ ಸಂಬಂಧ ಈಗಲೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತರಾಗದೇ ಇದ್ದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಸ್ಲಿಂ ಒಕ್ಕೂಟ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಮಾವೇಶಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು. ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳು ಮಂಗಳೂರು ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಹೈಕಮಾಂಡು, ವರಿಷ್ಠರಿಗೆ ಮತ್ತು ಶಾಸಕರು, ಮಂತ್ರಿಗಳು ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಸ್ಲಿಂ ಒಕ್ಕೂಟದ ವತಿಯಿಂದ ಏನು ನಾವು ವರದಿಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ್ದೀವಿ ಅದನ್ನು ತಲುಪಿಸೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಸಮುದಾಯದ ಪ್ರಮುಖ ಗಣ್ಯರು, ಉಲಮಾಗಳು, ಇನ್ನು ಯಾರು ಪ್ರಭಾವಿಗಳಿದ್ದಾರೆ ಅವ್ರಗಳ ಮೂಲಕನೂ, ಜಮಾತ್ಗಳ ಮೂಲಕ, ಮಸೀದಿಗಳ ಮೂಲಕ ಏನು ನಮ್ಮ ವರದಿಯನ್ನು ಸಮುದಾಯಕ್ಕೂ ತಲುಪಿಸೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಈ ರೀತಿ ಮುಂದಿನಗಳಲ್ಲಿ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಮುಂದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ತುರ್ತಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಬೇಡಿಕೆಗಳತ್ತ ಗಮನ ಹರಿಸದೇ ಇದ್ದರೆ ನಾವು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಆಗ್ರಹ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಸಮುದಾಯವನ್ನು ಸಂಘಟಿಸೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ 10 ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಸರ್ 9 ಈಗ ನಿಮಗೆ ಸಂಪೂರ್ಣ ಆಗಿದೆ. ಇನ್ನು 9ರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪ್ರಮುಖ ಅಂತ ಯಾವುದು ಬರುತ್ತೆ ಬೇಡಿಕೆಗಳು? ಮೇಡಮ್, ಪ್ರಮುಖ ಅಂತ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವೇ ತನ್ನ ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲ ಅಂಶಗಳನ್ನ ಹೇಳಿರೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲವೂ ಪ್ರಮುಖವಾದುದೇ. ಅತಿ ತುರ್ತಾಗಿ ನಮಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಭವಿಷ್ಯದ ಹಿತದೃಷ್ಟಿಯಿಂದ 2B ಮೀಸಲಾತಿ ಮರುಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. ಅದು ಯಾಕಂದರೆ ಅದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ನ್ಯಾಯವನ್ನು ಒದಗಿಸುವ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಬೇಡಿಕೆ ಅದು. ಮತ್ತು ಕಾಲಾನುಕ್ರಮೇಣ ಎಲ್ಲ ಬೇಡಿಕೆಗಳು ಅಂದರೆ ಇನ್ನು 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ನೀಡಿರುವ ಎಲ್ಲ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರಿಸಬೇಕು ಅಂತ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಮುಸ್ಲಿಂ ಒಕ್ಕೂಟ ಆಗ್ರಹಿಸುತ್ತೆ.